तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो। आज 28 जानेवारी 2026 तुरीच्या बाजारभावामध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली असून मुरुम बाजार समितीमध्ये 8745 रुपयाचा तुरीला दर मिळालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या तुरीची वाढ झालेली असून बाजारभावामध्ये काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून। पहिली बाजार समिती आहे मुरुम। गजर तुरीला आवक आलेली आहे 487 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7301 रुपया। सर्वसाधारण दर मिळाला 8745 रुपये, तर जास्तीचा दर सुद्धा 8745 रुपये मिळालेला आहे। पुढील बाजार समिती आहे गंगापूर। काळ्या तुरीला आवक आलेली आहे 6 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8500 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 8518 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8525 रुपये। पुढील बाजार समिती अकोला। लाल तुरीला आवक आलेली आहे 2053 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे अकोला या ठिकाणी तुरीला 6200 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 8295 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8420 रुपये। पुढील बाजार समिती आहे अमरावती। आवक आलेली आहे लाल तुरीला 2616 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 8000 रुपये। सर्वसाधारण दर 8375 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8751 रुपये। पुढील बाजार समिती आहे धुळे। लाल तुरीला आवक आलेली आहे 97 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6705 रुपये। सर्वसाधारण दर मिळाला 7100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7720 रुपये। पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत। आवक आलेली आहे लाल तुरीला 110 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7200 रुपये। सर्वसाधारण दर 7500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7700 रुपये। पुढील बाजार समिती आहे नागपूर। तुरीला आवक आलेली आहे 343 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 7200 रुपये। सर्वसाधारण दर 7800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7999 रुपये। तर मित्रांनो, असे दररोज तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।